स्वप्रभात लोका हो, नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आहे आपला लाडका दाद्या आणि आपण पाहतात इज्जत कार्ड मुलाखत. आणि आज घेतोय आपण नवीन पॉलिटिशियनची मुलाखत की जो नुकताच उतरला या निवडणुकीच्या पाण्यामध्ये. की ज्याला कुत्रे पण नाही विचारत त्याला आम्ही विचारले, कारण गरीबावर दया करणे हा आपला काम आहे. वेलकम. गरीबातला गरीब, मोठ्यातला मोठा चोर आणि सर्वात भंगार व्यक्तिमत्व आपला आद्या भाऊ. हा माझा इंट्रोडक्शन होता. काय झालो, चांगलंच तर बोललो. मले गल्लीतले कुत्रे नाही विचारत म्हणते तू न. रात्री जेव्हा मी घरी जातो ना, तर हे गल्लीतले गावठी कुत्रे माझ्या मांग मांग येतेत. चोर म्हणून मागे येत असतील, तसा दिसतेस पण तू चोरासारखा. एक वेळ मले नेता तर बनवू दे रे दाद्या, मग सांगतो तुले. तर माझ्या प्रिय मित्रांनो, जर तुमची कधी हिंमत खचली असेल, कधी वाटत असेल सर्व खतम करावं, जगावंसं नाही, असे निर्भर विचार तुमच्या मनात येत असेल, तर प्लीज एकदा या फालतू चोराकडे पहा. हा जिंदगी जगू शकतो, तर मग तुम्ही आणि मी काऊन नाही. बस बहुत हुआ तुम्हारा. अरे थांब, आता तर चालू झाला, अजून बाकी आहे बहुत. माझा इंटरव्ह्यू घ्यावाले आला का गेम करायले. तर मित्रांनो, हा आहे आमचा मित्र आद्या भाऊ. नमस्कार नमस्कार, वोट द्यावा मले. तर आद्या भाऊ, तुम्हाला लहानपणापासून वाटायचं का आपण आमदार बनावं? नाही, मले पहिलीच मॅडमने विचारलं, तेव्हा मी म्हणलं मला इंजिनियर व्हायचं. माया मायनं मला विचारलं काय व्हायचं तुले, तेव्हा मी न म्हणलं डॉक्टर व्हायचं मले. मग मी म्हणतो तू आमदार बनायचं कसं ठरवलं? आमदार तर माया बापानं ठरवलं. सगळ्याले सांगत होता पोरगा मावा आमदार आहे म्हणून. बापरे, बापाला एवढा विश्वास? मग तर मी आशा करतो की यायचं आमदार बनवायचं स्वप्नच राहू दे. आद्या भाऊ, मी या तुम्हाला काय बेसिक प्रश्न विचारील, त्याचं तुम्ही उत्तर द्याल का? येस, व्हाय नॉट, आय एम एज्युकेटेड. एवढा कॉन्फिडन्स आला कुठून? वरनं, देवाकडनं. तर भावी आमदार, मी या तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर का तुम्ही चुकून आमदार झालाच, पण असा हो नको, पण चुकून झालाच, तर पहिलं कोणतं काम कराल? पहिलं तर मी या घर बांधीन. जनतेला लुटणं सोडून जनतेसाठी काय करन, असा प्रश्न आहे. जनतेसाठी पण काय करायला लागतं का? मग मी न लोकायले फ्री दारूची सेवा करून देईन. तुम्ही पाय माया माय भगिनींनो, तुम्ही याले मत द्यायले का? तुम्हाला बरबाद करू राहिलं आणि तुम्ही याले मतदान करायले. अजिबात याले मत द्यावं नका तुम्ही. तर राधे भाऊ, तुमचा दुसरा प्रश्न. अरे नुसता प्रश्न विचारल का? चाय बी काय आहे का नाही? बारकू, सापसाठी चाय आण, अद्रक टाकून मीठ मारून. चाय येईपर्यंत दुसरा प्रश्न विचारू का? एवढं प्रश्न तर माझ्या मॅडमनं पण मला नसन विचारलं, एवढे तू विचारत आहेस. मग आमदारचा इंटरव्ह्यू द्यायला काय आलं? तुमचा दुसरा प्रश्न. तुमच्याकडं गुलाबाचं फुल आहे कुठे? बस समजून घे जाय. तुम्हाला ते गुलाब रस्त्यावर विकायचे. मी गुलाबी कू आणि ते रस्त्यावर गुलाबाची फुलं विकायसाठी आमदार बनून राहिलो का? काय फालतू प्रश्न आहे. मित्रांनो, जसा माझा प्रश्न फालतू आहे, तसा सेम टू सेम हा माणूस पण फालतू आहे. असा फालतू व्यक्तीला तुम्ही मत द्यायचा विचार करत असाल तर बघा, तरी पण नका देऊ. तर भावी आमदार निघा आता.